केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रयागराजमध्ये आहेत। त्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये स्नान करतानाची दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवरती। त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत योगी आदित्यनाथ देखील त्या ठिकाणी आहेत। कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यात येत आहे। गंगा आरती, गंगा पूजेसह अमृत स्नान ही ते करणार आहेत अशी माहिती मिळते। आजच त्यांचं आगमन झाले आणि आता अमित शहा हे कुंभ स्नान करत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुंभ स्नान करत आहेत। त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। दृश्य आपण पाहतोय सध्या कुंभमेळा सुरू आहे। तब्बल 144 वर्षांनंतरचा हा योग कुंभमेळ्यासाठी सध्या जगभरातून भाविक हे मोठ्या प्रमाणात प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत आणि त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। कुंभमेळ्यामध्ये आता अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील आज दाखल झाले आहेत। केंद्रीय मंत्री अमित शहा हे कुंभ स्नान करतायत, त्याची प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित आहेत। योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्वागत देखील केलेलं आहे आणि आता कुंभमेळ्यामध्ये अमित शहा हे सहभागी झालेले आहेत। त्या ठिकाणी कुंभ स्नान करण्यात येत आहे, त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजधानी दिल्लीमधून शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले। शिवाजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुंभमेळ्यात सहभागी झालेत, ते कुंभ स्नान करतायत, काय अपडेट? देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कुंभच्या त्रिवेणी संगमावरती आपल्याला पवित्र स्नान करताना पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत बाबा रामदेव देखील पाहायला मिळतात। त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील आहेत आणि विशेष बाब म्हणजे अमित शहा यांना पवित्र स्नान घालण्यासाठी स्वतः महंत जे आहेत या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि बाबा रामदेव यांच्यासह इतर जे संत आहेत ते या ठिकाणी अमित शहा यांना स्नान जे आहे ते पवित्र स्नान त्यांच्या पाणी जे आहे पवित्र नदीचं ते त्यांच्या अंगावरती आपल्याला टाकल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत जर पाहिलं आपण तर अमित शहा यांच्यासाठी हा सनातनी संदेश म्हणून याकडे पाहिलं जात आहे आणि अमित शहा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्नान करताना पाहायला मिळत आहे आणि सगळ्या स्टीमरने या ठिकाणी ते पोहोचले होते आणि उत्तर प्रदेशचे इतर जे साधू आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबरच यावेळी अमित शहा यांनी सायबरीन पक्षी जे आहेत त्यांना देखील खाद्य टाकलं। त्यानंतर या ठिकाणच्या सर्व साधू संतांशी बातचीत केली आणि अमित शहा हे योगी आदित्यनाथ यांच्यासोबत आता पवित्र नदीचं स्नान जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत। तर अमित शहा यांनी या स्नानातून एकंदरीत पूर्ण देशामध्ये सनातनी धर्माचा संदेश जो आहे तो या ठिकाणी देताना पाहायला मिळालेला आहे। अमित शहा सहकुटुंब सहपरिवार जे आहेत ते महाकुंभासाठी आज सकाळी पोहोचले साधारण 11 वाजता। त्यानंतर साधारण 5 तास ते कुंभामध्ये असणार आहेत आणि आज ते पवित्र स्नान करताना पाहायला मिळते। यानंतर ते पूजा करतील आणि जुना आठवड्यातील साधू संतांसोबत महाप्रसादाचा आनंद घेतील। नक्कीच शिवाजी, खरं तर या महाकुंभ मेळ्याला जगभरातून भाविक हे मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत। त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील कुंभमेळ्यात त्या ठिकाणी दाखल आहेत। त्यांच्यासमवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर या कुंभस्नानानंतर नेमका आता त्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाची पुढची रूपरेषा काय असणार आहे? काही तांत्रिक अडचणीमुळे शिवाजी काळेशी आपला संपर्क तुटलाय, मात्र आपण दृश्य पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कुंभ स्नान करतायत, त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। तब्बल 144 वर्षानंतर हा कुंभमेळा होतोय। कुंभमेळ्याचा हा योग आहे, यासाठी जगभरातून भाविक हे मोठ्या संख्येने या कुंभमेळ्याला उपस्थिती लावत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कुंभमेळा हा युगानुयुगे आयोजित केला जात असल्याने आणि त्याच्या प्रारंभाची तारीख मात्र अज्ञात आहे, मात्र अचूक असा एक जे वर्णन केलं जातं की तब्बल 144 वर्षानंतर हा कुंभमेळा ज्याचं आयोजन करण्यात येतं आणि अमृतस्नानाची ही दृश्य देखील आपण पाहतोय। कुंभस्नान करण्यात येत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत।
13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत प्रयागराज, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी संगम येथे हा कुंभमेळा होतोय। या त्रिवेणी संगमावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कुंभ स्नान करतायत। हा कुंभमेळा हा 45 दिवसांचा असतो, ज्याला महाकुंभमेळा असं देखील म्हटलं जातं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दाखल झाले आहेत। खरं तर सांस्कृतिक, राजकीय, कलाकार, सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात या कुंभमेळ्याला उपस्थिती लावली आहे। कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यात येतं आणि कुंभमेळ्याची ही दृश्य देखील आपण पाहतोय। या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी आता कुंभस्नान त्याची दृश्य देखील आपण पाहतोय। कुंभमेळा हा तब्बल 144 वर्षांनी होतो आणि त्या ठिकाणी जगभरातून भाविक हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येतात। कुंभमेळा, आपण कुंभमेळ्याची प्रत्येक अपडेट सध्या पाहतोय। त्या ठिकाणी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विमानतळावर स्वागत देखील केलं होतं। कुंभमेळ्याची आपण ही दृश्य पाहतोय। तब्बल 144 वर्षानंतर हा कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं, ज्याला महाकुंभमेळा असं देखील म्हणलं जातं। ठराविक काळासाठी म्हणजे तब्बल 45 दिवस हा कुंभमेळा होत असतो। 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर तब्बल 144 वर्षानंतर प्रयागराज येथे हा महाकुंभमेळा भरतो। ऐतिहासिक नोंद देखील याची मोठ्या प्रमाणात आहे। भारतभरातून कोट्यावधी हिंदू भाविक या कुंभमेळ्यात हजेरी लावतात, पवित्र गंगा नदीत स्नान करतात, ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे। शाही स्नान देखील त्या ठिकाणी करतात। शाही स्नान हे कुंभमेळ्यातील विशेष आकर्षणाचा एक केंद्रबिंदू आहे, ज्या ठिकाणी आता अमित शहा यांनी देखील कुंभस्नान केलेलं आहे। शाही स्नान त्या ठिकाणी झालेलं आहे। सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे असं याचं स्वरूप असतं। कुंभमेळा हा धार्मिक उत्सव आहे, ज्याचे भाविक मात्र जगभरातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी होत आहेत। तर कुंभमेळा आणि त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे जगभरात मान्यता पावलेले आहेत। त्यामुळे कुंभमेळा पाहायला केवळ भाविकच येतात असे नाही, तर पर्यटक देखील जगभरातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात अशी देखील चर्चा असते। कुंभमेळा आणि यामुळे मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशचं अर्थकारण देखील बदलतंय अशी देखील चर्चा आहे। तब्बल 144 वर्षानंतर हा कुंभमेळा असतो, ज्याला महाकुंभमेळा असं देखील संबोधलं जातं। या महाकुंभमेळ्याची प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय आणि कुंभमेळ्याचा सुंदर असा हा नजारा, त्या संदर्भात देखील आपण माहिती घेतोय। कुंभमेळ्यानंतर अलीकडेच वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कुंभस्नान त्या ठिकाणी केलेलं आहे। अमित शहा यांनी कुंभमेळ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। भारतीय परंपरेत कुंभमेळ्याला एक वेगळंच महत्त्व आहे। कुंभमेळ्याला ज्या प्रचंड संख्येने भाविक गोळा होतात, तितक्याच संख्येने मोठ्या प्रमाणात आपण सध्या दृश्य पाहतोय। यंदाचा कुंभमेळा हा प्रयागराज इथं होतोय। या कुंभमेळ्याची तयारी मोठ्या प्रमाणात झाली होती। व्यवस्था, नियोजन काटेकोरपणे उत्तर प्रदेश सरकारनं केलं अशी देखील माहिती मिळाली। प्रयागराजमध्ये हा कुंभमेळा होतोय। भाविकांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी आहे। तर कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी होतो, मात्र या आधीचा कुंभमेळा 2013 झाला होता। मात्र 12 कुंभमेळे झाल्याच्या नंतर तब्बल 144 वर्षानंतर हा कुंभमेळा होतो, ज्याला महाकुंभमेळा असेही म्हणतात। तर या महाकुंभमेळ्यासाठी आता जगभरातून राजकीय, कलाकार, उद्योजक, व्यावसायिक या सर्वच क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात व्यक्ती, भाविक हजेरी लावतात।